आता आपण इथं बघू शकता हे नक्षत्रवन आहे। या नक्षत्रवनमध्ये विभिन्न राशीनुसार, नक्षत्रानुसार, ग्रहानुसार वनस्पतीचे एक दिशा फिक्स करून हे झाडं वगैरे लावलेले आहेत। हे नक्षत्रवनामध्ये जे वाढदिवस राहतो ते वाढदिवस साजरा करणं किंवा गोपूजन म्हणून ज्यावेळेस ते इथं येतात त्यावेळेस ते या आपल्या आपल्या राशीच्या वनस्पतीची झाडाची ती पूजा करतात। त्याचप्रमाणे आपण विचार पडला असेल की हे माठ कशासाठी लावलेले मग याच्यावरती, तर आपल्याला माहिती आहे की आज मधमाशी ही जवळपास कुठंतरी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दिसतच नाही आहे। आणि मुख्य म्हणजे आज जर बघितलं तर परागीकरण जर करायचं असेल तर त्याच्यासाठी मधमाशी आवश्यक आहे। पण आज आपण कीटनाशकाचा एवढा प्रचंड वापर केलेला आहे शेतकऱ्यांनी की त्यांना शत्रू कीड आणि मित्र कीटक दोन्ही कळत नाही। तर ज्या कीटनाशकाच्या माध्यमातून आपण जेव्हा फवारणी करतो त्यावेळेस त्यांना शत्रू कीट मित्र कीट न कळल्यामुळं काय होतं ते दोन्ही पण मरून जातात आणि त्यामध्ये मधमाशीसुद्धा, पाकोळीसुद्धा हे सगळं मरून जातात। आज जर बघितलं तर एक मधमाशी एका दिवसाला किमान 7000 फुलावरती तिचा प्रवास नियमित एक दिवसाला करत असते ती, आणि तिथून ती आपलं मध जमा करून अशा ठिकाणी ते राहतात। आज जर तुम्ही इथं बघितलं तर याच्यात एक पोळी तशाच आहे, मासे उठून गेल्या, पण इथं आपण अनेक ठिकाणी असे माठ उलटे लावून ठेवलेले आहे की जिथं हा मधमाशीचा प्रकल्प पण आपल्याला इथं बघायला भेटन, हे शिकायला भेटन। त्याचप्रमाणे मधमाशीचं हे जर आपण जर बघितलं तर मधमाशीचा मध हा व्यवसाय पण खूप मोठा आहे। जवळपास 3,500 ते 4,000 रुपये लिटरनी हे मध जातात, कारण हे मध जास्ती निघत नाही। याच्यामधून फक्त 250 ते 500 ml पर्यंतच, मोठ्या मुश्किलमध्ये 500 ml पर्यंत याचं मध जातं, अन्यथा याच्यापेक्षा अधिक मध हे मिळत नाही। बाकीचं जे आहे ते 2 लिटर 3 लिटरमध्ये आपल्याला मध मिळेल, ते विभिन्न प्रकारचे त्या 3 प्रकारच्या मासे त्याच्यामधून। पण हे जे गावरान मध आहे याची मागणी औषधी उपयोगासाठी जादा आहे। जे तुम्ही आयुर्वेदमध्ये प्रत्येक चिकित्सक सांगतो की हे औषध घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही मध टाकून हा थोडं थोडं चाटा, तर त्या चाटण्यासाठी जे मध लागतं तर ते हे सगळ्यात जास्ती फायदा करतं। त्याच्यामुळं असं परागीकरण आणि आपली मधमाशी वाचली पाहिजे, आपलं शेतीचं उत्पादन वाढलं पाहिजे, त्याकरता आपण माशी ही वाचवली पाहिजे। तर मधमाशी वाचवण्याकरता असे प्रकल्प आपण आपल्या शेतामध्ये करावा, त्याला जाळायचं नाही किंवा त्याला कुठलाही धक्का बसणार नाही याचं आपण करू। आता चला पुढे जाऊ आपण। आपण आता हे जर बघितलं तर इथं कीट नियंत्रक आपण तयार करतो, विभिन्न प्रकारचे कीट नियंत्रक। तर ते कीट नियंत्रकमध्ये आपण हे आज हे माठ जो आहे जुने माठ आपण त्याचा वापर करतो आणि त्याच्यामध्ये आपण कीट नियंत्रक, गोमूत्र कीट नियंत्रक तयार केले। हे गोमूत्रापासून शुद्ध, म्हणजे आपण ज्या वेळेस इथं प्रयोग म्हणतोय आपण गो आधारित कृषी करायची, तर त्याच्यामध्ये गावरान गायचं शेण, गावरान गायचं गोमूत्र, गावरान गायचं ताक, गावरान गायचं दही, गावरान गायचं तूप, सगळा उल्लेख हा गावरान गायीशी संबंधित आहे। त्याच्यामुळे आपण जर्सी किंवा इतर पंचगव्याकडे जावंच नाही। तर हे गोमूत्र कीट नियंत्रक आपण विभिन्न प्रकारचे तयार करतो। तर अनेक प्रकारचे कीट नियंत्रक जे तयार होतात इथं, त्याच्यामध्ये आपण फक्त गोमूत्राचा वापर आणि विभिन्न प्रकारचे काही वनस्पती जसं लिंब असेल, लिंबाचा पाला असेल, अशा प्रकारचे इथं आपण वापर करतो। तसंच आपण बघू की कशा प्रकारे आपण इथं प्रक्रिया वगैरे करतो आणि हे प्रशिक्षण वर्ग जे चालतात इथं, त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रात्यक्षिक हे शेतकऱ्यांना बघायला आणि करायला भेटतात। त्यामध्ये या प्रकारचं आपण जर बघितलं तिथं 10 पर्णी अर्क आहे, म्हणजे 10 पानापासून ते बनवले जातात। आता हे रामबाण आहे, तर रामबाण काय आहे तर हे आज तेल्यापासून तर सगळेच त्रस्त आहे। आज जो डाळिंबावरती तेल्या रोग येतो त्यांनी जर 3 ते 4 प्रकारचे जर कीट नियंत्रक जर वापरले तर त्यापासून तेल्या रोगसुद्धा येणार नाही, पण किंवा थ्रिप्स असेल, माइट्स असेल, तर अशा प्रकारचे बुरशी जन्य, म्हणजे हे फक्त कीट नियंत्रक नाही तर हे अन्नद्रव्य रसायन म्हणून, टॉनिक म्हणून पण काम करतं, कारण हे जैविक आहे। तर जैविक आहे तर जैविक फक्त कीट नियंत्रक म्हणून नाही वापरलं जाणार, तर हे टॉनिक म्हणून पण ते वनस्पतीसाठी, त्या पिकासाठी काम करतं। तर कुठल्याही याच्यासाठी एक 5 प्रकारचे कीट नियंत्रक आपण शेतकरी मित्रांनी शिकून घेतले पाहिजे की जेणेकरून याच्यापासून तुम्ही प्रचंड प्रमाणाचा पैसा पण कमवू शकतात। कारण आज एका तालुक्याचं टर्नओव्हर रासायनिकमध्ये 100 ते 125 कोटीचं आहे, आणि त्याचमध्ये जैविकचं जर आपलं जर वर्चस्व वाढलं तर जैविक घटक हे सगळे आपल्या शेतामध्ये, आपल्या बांधावरती उपलब्ध आहे। तर ह्या जैविक घटकापासून आपण केलेले विभिन्न प्रकारचे कीट नियंत्रक आणि खत जर प्रयोगात्मक जर सुरू केले तर 100% हे 100-125 कोटी आज जे रासायनिकमध्ये जात आहेत त्यातले किमान 20-25 ते 50 कोटी रुपये तुमचे आज शेतकऱ्यांचे वाचणार आहेत। त्याच्यामुळं अशा प्रकारचे ज्या
कीट नियंत्रक आहे किंवा खतं आहे हे शिकण्यासाठी आपण इथं या प्रशिक्षण केंद्रावरती येऊन हे प्रशिक्षण घेतलं पाहिजे. पण यामध्ये गाईचा गोठा जो आहे की गाईचा गोठ्याची स्वच्छता तसंच गोसंवर्धन या विषयावरती आपण थोडे गोठ्याची रचना ही बघून घेऊ शकतो की जवळपास आपल्याकडे जादा दूध देणाऱ्या गायी आहे. त्यामध्ये सैवाल असेल, गीर असेल, थारपार असेल, हरियाणवीमधल्या ज्या कांक्रेज आहे या अशा विभिन्न प्रकारच्या ज्या अधिक दूध देणाऱ्या ज्या गायी आहे 6 लिटरपेक्षा अधिक एका टायमाला 10 लिटरपेक्षा अधिक देणारे गायी आहे तर यांचं वजन जास्त असतं. त्यामुळं काय होतं की आपण जो खालचा स्लोप बनवलेला राहतो गोठ्यातला तर तो त्याच्यावर पाय सटकायला नको. एखाद्या गाईनं धक्का दिला की ते पडण्याचे चान्सेस आणि त्यांच्या पायामध्ये याच्यामध्ये मोडण्याचे चान्सेस जास्ती राहतात. त्याच्यामुळं आपण काय केलेलं आहे या खाली जे तुम्ही बघताय हे ब्रिक्स टाईप तर हे अशा प्रकारची निर्मिती आपण सरळ याच्यामध्ये केलेली. याच्यात काही जास्ती अवघडमध्ये जायची गरज नाही. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर याचा चुना लावलेला आहे. तर चुना काय आहे तर चुनामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण अधिक आहे. जवळपास 43% पेक्षा अधिक ऑक्सिजन कच्च्या चुन्यामध्ये आहे. तर आपण हे कच्चा चुना वापरलेला आहे बाजारामध्ये कुठं पण उपलब्ध होईल. तर हे कच्च्या चुन्याच्या माध्यमातून काय होतं तर कीटक जे आहे ते थांबत नाही, स्वच्छ राहते त्याचे. आणि ह्याच प्रकारे हे जे सुका चारे आता आपले लाल गोवंश इथं आपण ठेवलेली आहे तर लाल कांदर जी आहे तिचं आपण संवर्धन आणि संगोपन करतो तर आपल्याला बघायला भेटेल ते आल्यानंतर. तसंच हे पाण्याचं जे नियोजन आहे या पाण्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथं पण आपण चुना लावलेला आहे. चुना का तर चुन्यामध्ये कॅल्शियम पण आहे, आयर्न पण आहे आणि ऑक्सिजन पण आहे. तर त्यामधून काय होतं की याला शेवळ वगैरे येणं, याच्यामध्ये कीटक वगैरे तयार होणं, निर्माण होणं, जंतू तयार होणं हे असं प्रकार याच्यामध्ये घडत नाही. तर त्याच्याकरता आपण चुनाचा वापर केलेला आहे. जिथं तिथं चुन्याचा वापर आधी केलेला आहे. जर आपण बघितलं तर खाली सुद्धा पांढरं दिसल. तर ज्यावेळेस आपण हापच्या चुन्याची सफाई करतो त्यावेळेस आपण काय करतो त्याच्यावरती चुना मारतो. म्हणजे त्याच्यावरती काय आहे की तिथं सुद्धा ते निर्जंतुकीकरणचंच काम करणार आहे. तर विभिन्न प्रकारचे जे कीटक डेव्हलप होतात त्याच्यापासून मस्टरायसिसची याची समस्या जी होते किंवा त्यांच्या त्वचा विकाराचं प्रमाण काही वेळेस वाढतं घासल्यामुळं ते त्वचा खराब होते. तर अशा प्रकारचे अनेक प्रकारचे जे त्यांना रोग होतात त्या रोगापासून वाचवण्याचं काम ह्या चुन्याच्या माध्यमातून होतं. म्हणून आपण जर बघितलं त्याच्या दावण जे असन खायची तिला चुना आहे, पाण्याचं जे स्टोरेज आहे त्याला चुना आहे. त्याचप्रमाणे इथं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपण काय करतो गोमूत्र पकडतो. गोमूत्र का पकडतो का आपल्याला माहिती आहे की आपल्याला कीट नियंत्रक तयार करायचे, खतं तयार करायचे विभिन्न प्रकारचे. तर त्याच्यासाठी आपण काय करतोय तर इथं गोमूत्रसुद्धा स्टोअर करण्यासाठी आपण इथं स्टोअर केलेलं गोमूत्र जवळपास हे गोमूत्र इथून 20 रुपये लिटरने आपल्याकडून विकत घेऊन जातात शेतकरी. आज आपण बघितलं ती शेतीची अवस्था खूप बिकट झालेली, उत्पादन कमी घटलेलं आहे. तर त्याच्यासाठी आपण आपल्याकडून जे टमाटे शेती करणारे शेतकरी किंवा कापूस पिकवणारे शेतकरी किंवा अद्रक पिकवणारे शेतकरी हे सगळे शेतकरी आज आमच्याकडून 20 रुपये लिटरनी देऊन गोमूत्र घेऊन जातात. म्हणून शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपल्याकडे एक जरी गाय असली तर आपण काय करायचं तर या गाईचं गोमूत्र बार मिळणं नाही आहे. या गाईचं गोमूत्र आपण स्टोअर करून ठेवा. गोमूत्र खराब होत नाही. तुम्हाला जर कीट नियंत्रणासाठी आणि शेतीच्या उपयोगीसाठी जर गोमूत्र लागणार आहे तर आजपासूनच आपण गोमूत्र स्टोअर करून ठेवा. एकाच टायमाला आपली खरेदी करून घेऊन जाताल. त्याचप्रमाणे जसं गौरीचं सांगितलं याचं शेण जे आहे या शेणामध्ये जवळपास 23% ऑक्सिजनचं प्रमाण आहे. तसंच जर ती शेण जर आपण त्याची गौरी तयार केली तर त्या गौरीच्या एका गौरीमध्ये जवळपास 27% ऑक्सिजन मिळालं. जे शेणामध्ये 23% तेच याच्यामध्ये 27% आहे. तसंच त्या गौरीच्या कोळशामध्ये जवळपास 43% ऑक्सिजनचं प्रमाण आहे. त्या राखीमध्ये जर ती गौरी जर झाली कोळशाची राख जर तयार झाली तर त्या राखीमध्ये जवळपास 52% ऑक्सिजनचं प्रमाण आहे. आणि त्याच राखीच्या भस्म जर तयार केला तर त्या भस्मामध्ये जवळपास आपले 63% अधिक ऑक्सिजनचं प्रमाण आहे. विभिन्न प्रकारचे न्यूट्रियन्स आहे. म्हणून एवढं गाईच्या शेणाचं महत्त्व आहे. आपण जर बघितलं तर हे पाटी लावलेली आपण का तर आपण याचं वजन मोजतो. तो वजन मोजण्याची सुद्धा आपण इथून ट्रेनिंग प्रशिक्षण वगैरे देतो. अनेक शेतकरी इथं येतात. गाईचं वजन किती बसलं पाहिजे ज्यावेळेस आपली गाय जन्माला येते तर त्यावेळेस आपण वजन किती बसलं पाहिजे तर ते वजन आपण बघितलं असं नाही. लाल कांदारी गाय 128 नंबर आहे त्याचा. त्याच्यावरती आपण बघितलं की तिथं खाली दिलेलं आहे की तिचं कोणत्या तारखेला तिला माजोर आलेली आहे, तिचं वजन किती भरलं, कोणत्या महिन्यात किती भरलं. तर हे वजन वगैरे आपण
करतो, कारण तिचं वजन जर चांगलं असेल तर ती पोषक आणि चांगलं असं बछडी किंवा बछडा हे जन्माला देतं. त्याच्यामुळं आपलं त्याचं न्यूट्रिशन कसं असावं, त्याला दूध वाढीसाठी काय करता येईल, नसल सुधारसाठी काय करता येईल, चांगले नंदी कसे तयार करता येईल, चांगले बैल कसे तयार करता येईल, याच्यावरती अनेक प्रकारचे प्रयोग करण्याचे, अनेक प्रकारचं काम करण्याचे आज शेतकऱ्यांना आवश्यक आहे. जो पशुधन आहे, पशुधन जो आपल्या शेतकऱ्यापासून दुरावलेला आहे, कारण पशुधनापासूनच आपली शेती सुपीक होते. अनेक प्रकारचे जीवाणू डेव्हलप करण्याची, मातीचं पोषक करण्याची ताकद त्या गोमूत्रामध्ये आणि शेणामध्ये होती गावरान गाईच्या. आज ते कुठंतरी संपलेलं आहे. तर त्याला पुनर्जीवित करण्यासाठी असे प्रकल्प अनेक तालुक्यामध्ये, अनेक जिल्ह्यामध्ये उभा करण्याची आज गरज आहे. आणि आपल्याला या संबंधित अधिक सखोल माहिती जर लागत असेल तर आपण ह्या प्रशिक्षण केंद्रावरती येऊन प्रशिक्षण घेऊन आपण इथं 3 दिवसाचं प्रशिक्षण केंद्र तर चालतं, पण त्यासोबत आपण 15 दिवस 1 महिना राहून इथं या अभ्यास करून जाऊ शकतो. त्याचं निशुल्क शुल्क काही जादा नाही. 3 दिवसाचं शुल्क 2000 रुपये आम्ही घेतो, पण राहण्याची, निवासची वगैरे सगळी व्यवस्था आहे. आणि प्रशिक्षण सकाळी 5:30 वाजेपासून ते रात्री 8:30 वाजेपर्यंत निरंतर प्रशिक्षण चालतं. तर आपण ह्या प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊन विभिन्न प्रकारचे कीट नियंत्रक आसन, गो संवर्धन आसन, नंदी संवर्धन आसन, बैल संवर्धन आसन किंवा जतन असेल, नसल सुधार असेल, तर आपण ह्या असे विभिन्न प्रकारचे विषय जो आहे, गो आधारित कृषीला पूरक आहे, प्रकृतीला पूरक आहे, असे विभिन्न प्रकारचे प्रकल्प ह्या श्याम गो विज्ञान केंद्रामधून चालतात. अनेक आता याचे 10 वर्ष पूर्ण झाले. सुधीरजी विद्वंस यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून हा प्रकल्प चालतोय. इथं मागील 5 वर्षापासून 3 वर्षापासून मी याच्या निरंतर अभ्यास करून आम्ही याच्यात रिसर्च बेसवरती काम करतोय. अनेक प्रकारचे इथं बहुआयामी उत्पादन स्वदेशी उत्पादन जे आहे, गोमय मंजनासन, तुमचं आर्क असतील, विभिन्न प्रकारचे आर्क असतील, हे सगळं इथं निर्माण करण्याचं, प्रशिक्षण देण्याचं कार्य या गोशाळेच्या माध्यमातून चालतात. आता थोड्या वेळाने आपल्याकडे लाल कांदार येईल, त्यावेळेस आपण पुन्हा त्या लाल कांदार गाई पण आपण बघू शकतात.